तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर इकडे आमचे आहो ड्रायव्हिंगमध्ये बिझी आहे. तर असा छान लुक केलेला आहे आणि हा ड्रेस मला माझ्या बाबांनी दिलेला होता बड्डेच्या वेळेस, गिफ्ट दिलेला. आणि ह्याला मी खूप दिवस जपून ठेवलं होतं, म्हटलं कधी ना कधीतरी घालावं बेस्ट ऑकेजनला. त्याच्यावर छान ओढणी सुद्धा आहे, खूप सुंदर ड्रेस आहे. मी तुम्हाला ज्यावेळेस गाडीतनं खाली उतरेल त्यावेळेस माझा पूर्ण लुक दाखवेल, कारण आता ओढणीने खूप गरम होतं आहे गाडीमध्ये. आणि आमचे आहो ऑलमोस्ट आम्ही दोघं मॅचिंग झालेलो आहोत. आणि छान असा ॲज युजल नेहमीप्रमाणे छान सिम्पल असा मेकअप केलेला आहे. खूप जास्त केलं नाही आहे, कारण साखरपुडा आहे. साखरपुड्यानंतर आम्हाला जायचे नेक्स्ट जर्नीला. जसं की मी इन्स्टाला तुम्ही मला फॉलो करत असताल तर इन्स्टाला तुम्हाला कळून गेलं असेल की कुठेतरी मी चालली आहे फिरायला. तर तुम्ही गेस करू शकता. या व्लॉगमध्ये जर मला सांगता आलं तर मी नक्की सांगेल की आम्ही कुठे चाललो आहे ते. पण खूप लॉंग जर्नीला चाललेलो आहोत आणि खूप मजा येणार आहे. कालपासून आम्ही खूप बॅकपॅकिंग करत होतो आणि खूप दिवसभर त्याच्यात गेलो आमचा, कारण शॉपिंग वगैरे ह्याच्यात खूप वेळ जातो. तर त्यामुळं मी काय ब्लॉग वगैरे असं पटकन टाकतच नव्हते, स्टोरी टाकत नव्हते. मग रात्री छान स्टोरी टाकली आणि त्याचा खूप छान प्रतिसाद आला. पण यूट्यूबला पण स्टोरी पाहिजे होती, म्हणजे कसं अपडेट देता आलं असतं. इथे ब्लॉग आणि शॉर्ट्स शिवाय अपडेटच देता येत नाही यूट्यूबला. ते फीचर असतं तर खूप भारी झालं असतं. तर तुम्हाला जर माझे अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही नक्की इन्स्टाला फॉलो करा. सुष्मिता चौधरीचं अकाउंट आहे, तर त्याच्यावर तुम्हाला अपडेट मिळून जातील. आणि फुल लुक तर तुम्हाला मी गाडीतनं उतरल्यावर सांगते. तर आता चाललोय खराडीला. खराडीवरनं आम्ही मम्मी त्यांना पिक करू. माझे फ्रेंड्स सगळे येणार आहेत, तर आम्ही या गाडीतनं नाही जाणार आहे, दुसऱ्या गाडीतनं जाणार आहे. तर चलो, आज अश्विनीचा आहे साखरपुडा. खूप मोठा स्पेशल डे आहे तिचा आणि आमच्यासाठी पण, माझी बेस्टीचं. आता सगळ्या माझ्या मैत्रिणींचं लग्न होत आहे लागोपाठ आणि त्यांच्या मित्रांचं, आणि मजा पण खूप येते. तर ब्लॉग कंटिन्यू करा. सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आणि कमेंट करायला विसरू नका. ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. बघून झालं कसं वाटतं ब्लॉग ते नक्की सांगा. आणि सुष्मिता मेकओव्हरला नक्की फॉलो करा. आणि ऑर्डर्स तुमच्या DMs खूप सारे येत आहेत, तर थँक्यू तेवढा प्रतिसाद देत आहे. फक्त कुणाला जर अजून कुणाला ऑर्डर्स वगैरे द्यायचे असेल काय, तर तुम्ही जो नंबर दिला आहे पोस्टरवर, त्या पोस्टरच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा इन्स्टाच्या पेजवर तुम्ही मेसेज करू शकता. मी मेसेज बघतीये. आणि सुष्मिता चौधरीच्या ह्याच्यावर जर तुम्हाला रिप्लाय नाही आला तर makeover.official, सुष्मिता makeover.official या पेजला तुम्ही मेसेज करू शकता. तिकडे तुम्हाला इन्स्टंट रिप्लाय येऊन जाईल. तर चलो, जर्नी बिगिन्स. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर करायचं काय करायचं लोक म्हणतील परत करायचं काय आलं इकडे. ओ मॅडम, तुमचा चेहरा दाखव. इकडे आमचे नितीन दाजी, नम्रता, सूरज, इकडे मी, हा इकडे आमचे आहो. आणि इकडे नेहमीचे मेंबर ओम, व्हिडिओग्राफर आहे. व्हिडिओग्राफर सानिका. या व्यक्तीची जास्त ओळख करून द्यायची गरज नाही. चला, सगळेजण चाललोय आता साखरपुड्याला. अश्विनीच्या साखरपुड्याला चाललोय. चुकून दुसऱ्याच्या कोणाच्या तरी लग्नाला बसून जेवण करून यायची. हा. तर आम्ही आलोय आता ओझरला पाया पडायला. आणि इकडे आमची नमू. तर आता मग ओझरला पाया पडणार. एक लग्न आहे, ते लग्न अटेंड करायचंय, मग आम्ही साखरपुड्याला जातोय. तर चला, तुम्हाला आता आवाज येणार नाही. इकडे आमची सानू पण आहे. इथं तर वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. तर चला, मी तुम्हाला दाखवते. आता आवाज यायचा नाही, डीजे आहे. छकुलीच्या लग्नात कुठे खालीच आहे का? काय तुला आवडायचं चालू. आणि इथे आमचा ओम काहीच काम नाही बघा, डान्स करत बसलाय. हा, इथे पण क्रिकेट सुरू होतं त्याचं. बट व्ह्यू खूप म्हणजे खूप मस्त आहे. मागून गँग आली बघ.
आवरून घ्या फटाफट चला. सन्माननीय नितीन शेठ निलक आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिने मर्तपुते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते. आदंतरे ते देवी आद्यशक्तिमैश्वरी योग योग संभूते महालक्ष्मी नमस्ते. जेवायला 5 वाजता होता ते. हे बसले फक्त जेवणासाठी बसले. हा ना तिकडे तर आहे इकडे जेवण सुरू आहे म्हणून इकडे तोंड करून बसलेत. तस काय तोंड खाऊच घालणार आहेत ते. चालू झालं पुढे डायरेक्ट असं सगळी तयारी बसले. विचार करा ना, इकडे पब्लिक जेवायला जाणार काय किती बसणार त्याच्यात काय होणार. आपण पहिला माल आहे का ते. मालच झाला ना. हा मालक आहेत ते माझे. मालक आहेत. पोरगी म्हणली असते माल आहे, बरं वाटलं असतं रे. तू म्हणलंय बरं बी वाटा नाही. निवांत हवेचा आनंद घेत आहेत. आता थोडं पावसाचा आनंद घेईन बघ मी. डायरेक्ट तोंडात पाणी. दुसरं काहीतरी पडायचं तेच पाहिलं कबूतरी उतर नाही ना. हा चुकून प्रसाद द्यायची भूक लागली म्हणून. तोंडात खीर. भलं झालंय. आता हा सुधारलेला हा सुधारलाय. दोघांचे लग्न झालेले नाही. आम्ही सुधारलेले नाहीये, दोघांचे झालेत. बिघड परत बिघड बाबा थोडं बरं जमलं. काय झालं सगळे जेवायला आले. जेवण पण करून घेतलंय. जेवायला आमच्या आहोंना खूप भूक लागली मगासपासून आम्हाला. आता जेवणाची वाट बघत होते ते, त्यामुळे नाही का तिथं लॉनमध्ये बसून होते. त्यांना जेव्हा कळलं जेवायला लगेच पळत आले आणि जेवायला बसले. आणि आता आमरस खायचं नाही तर सगळ्यात जास्त खुश झालेले आहे. जेवणाचं ताट मस्त आमरस भाजी पुरी भात वरण आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे त्यामुळे त्याला जेवण करूया. अरे हा हिचं ते कुंकून हे केलं असं. ही आमची मेंबर खूप लाजत आहे. जा ना नको तिथं सेपरेट व्हिडिओ. बरं ठीक आहे चला. टोप्या घातल्या यांना. मिळालंच द्या जरा.
आस्वाद घेत आहेत आणि इकडे छान वातावरण. मी दिसते का नीट? आणि माझा चहा पिऊन झालेला आहे. आता आम्ही निघालो आहे. जर्नी बिगिन्स म्हणतात ना, म्हणजे आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. म्हणजे अजून तरी सुरुवात नाही झालेली. आता आम्ही चाललो आहे नाशिकला सिन्नरला. आईबाबांना भेटणार आहोत आणि आईबाबांना भेटल्यानंतर मग आम्ही तिथून मी चेंज करेन, कारण मी आता साखरपुड्याच्याच लुकमध्ये आणि अशा ह्याच्यामध्ये मला प्रवास करता येणार नाही. त्याच्यामुळे मग मी ड्रेस चेंज करणार, फ्रेश होणार, थोडं खाणार पिणार आणि मग आम्ही सगळं आईबाबा आम्हाला सोडवायला येणार आहे. तर आम्ही जाणार आहे आता. तर फर्स्ट जर्नी आमची ट्रेननी असणार आहे. त्याच्यानंतर हळूहळू चेंज होत राहणार आहे. तर कुठं चाललो आहे ते मी ह्याच्यात तर सांगणार नाही आहे. तर त्याचा ब्लॉग सेपरेट येणार आहे. तर ब्लॉग अजून संपलेला नाही आहे. आईबाबा वगैरे आम्ही जेवायला ते पुढे तुम्हाला दिसेलच. तर ब्लॉग स्किप करू नका, पुढे बघत राहा. तर जर्नी खूप छान होणार आहे. त्यामुळे रात्रीची आमची 1 वाजताची ट्रेन आहे. तर फर्स्ट आम्ही जिथं चाललो आहे ते तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये कळलं आमचं रूट, की आम्ही कुठे कुठे जाणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला कळून जाईल. ब्लॉग कंटिन्यू करा. आणि अवतार थोडासा घाललेला आहे माहिती आहे, कारण खूप जास्ती पाऊस पडलेला आहे. आणि तिचं अजून केक कटिंग आणि सेरेमनी पण राहिली होती, पण आम्ही त्याला थांबलो नाही कारण आम्हाला आमची ट्रेन मिस होईल म्हणून. चला आई बाबा आम्हाला आले की आम्हाला इथं घेऊन आता आम्ही जेवण करू आणि मग आम्ही जाऊ ट्रेनला. रात्रीचे वाजलेले आहेत 12 12 वाजलेले आहेत आणि आम्ही आता स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आणि इथून परत आता सगळे मेंबर्स येत आहेत. सगळे मेंबर्स आल्यानंतर 1 वाजताची ट्रेन आहे. तर 1 वाजता आम्ही निघू. तर आईबाबांनी टाटा बाय बाय केलेला आहे आणि आम्ही आता ट्रेनची वाट बघतो आहे. तर इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला म्हणजे पुढची जी जर्नी आहे पूर्ण ट्रेनची आणि कुठे चाललो आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू कंटिन्यू नाही म्हणणार, इथंच मी ब्लॉग एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला जर्नी कळणार आहे आणि आम्ही कुठे चाललो आहे आणि कुठे कुठे जाणार आहोत हे सुद्धा तुम्हाला त्याच्यात कळून जाणार आहे. आम्ही असं छान लुक केलेलं आहे आणि पूर्ण लुक पण तुम्हाला दाखवू. आम्हाला वाटत नाही आम्ही दाखवता आला तर नक्कीच दाखवू पूर्ण, पण असं आम्ही पूर्ण लुक केलेलं आहे. आणि आम्ही आता वाट बघतो आहे ट्रेनची 1 वाजता. आत्ताशी 12 सव्वा 12 झालेले आहे. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी. बाय.